जय महाराष्ट्र मित्रांनो, NPCL जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं 400 जागांसाठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की एक्झिक्युटिव्ह ट्रेनी ही तुमची पोस्ट असून इथे अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एग्जाम होणार नाही आहे, इंटरव्ह्यू होणार नाही आहे। जे पण तुमचा स्कोर आहे म्हणजे जे पण तुमचे मार्क पडले आहे त्या बेसिसवर इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग पिरियड मध्येच तुम्हाला 74,000 रुपये प्रति महिना इथे सॅलरी मिळते आणि 1 वर्षानंतर जेव्हा तुम्ही इथे रुजू होतात तेव्हा तुम्हाला 11.4 लाख रुपयांचं पॅकेज मिळतं 10व्या वेतन आयोगानुसार। त्यामुळे जबरदस्त अपडेट आहे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही कोणाचं इंजिनिअरिंग झालं असेल, कारण की अनेक जणांच्या कमेंट्स येत आहे पहिले तर मी फक्त विप्रो झालं, टेक महिंद्रा झालं, जे पण 10वी 12वी पासवर जॉब्स आहे, ग्रॅज्युएशन जसं BA BSc BCom झालंय त्यावर व्हिडिओ बनवायचं, पण अनेकांच्या कमेंट्स येत आहे की भरपूर जणांचं डिप्लोमा झालंय किंवा वेगवेगळं इंजिनिअरिंग झालंय किंवा मग त्यांचं इलेक्ट्रिकल झालंय, मेकॅनिकल झालंय, या रिलेटेड पण वॅकन्सीज आणा। तर फायनली तुमच्या कमेंटला रिस्पेक्ट देऊन मी ते व्हिडिओज बनवतोय, त्यामुळे नक्की त्या लोकांपर्यंत शेअर करा कारण की चांगलं अपडेट आहे। सगळी माहिती तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचंय, कोण कोण अप्लाय करू शकताय। त्याआधी चॅनलवर नवीन असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जे की भारत सरकार अंतर्गत येतं। यस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस या अंतर्गत येतं आणि महत्त्वाचं म्हणजे भरती निघाली आहे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी 2027 साठी। इथे बघा ही PDF आणि यामध्ये मराठीमध्ये PDF आहे। आमचे भागीदार बना, आव्हानात्मक व प्रगतिशील करिअर करता NPCL मध्ये सामील व्हा। मराठीमधून PDF आहे, तुम्हाला पाहिजे तर इंग्लिशमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, पण मराठीत तुम्हाला समजून सांगतो आहे। पदवीधर अभियंत्याची भरती असून तुम्ही ते बघू शकणार आहात। सगळी माहिती दिली आहे आणि किती जागा आहे तर तुम्ही बघा टोटल 400 जागांसाठी ही भरती असणार आहे। आता यासाठी कोण कोण अप्लाय करू शकताय तर बघा तुमचं मेकॅनिकल झालेलं आहे, केमिकल झालेलं आहे, इलेक्ट्रिकल झालं आहे, इलेक्ट्रॉनिक झालंय, इन्स्ट्रुमेंटेशन झालंय, सिव्हिल झालंय। अनेक जणांच्या मागच्या व्हिडिओला कमेंट होत्या गेलची जी एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग होती त्यामध्ये सिव्हिलला जागा नव्हत्या, तर अनेक जणांचं म्हणणं होतं सिव्हिलसाठी आणा, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी आणा। तर तुमचं सिव्हिल झालंय, इन्स्ट्रुमेंटेशन झालंय, तुम्ही पण अप्लाय करू शकणार आहात। ओके, मग थोडक्यात तुम्ही गेटची एक्झाम दिलेली आहे, मग 2024 मध्ये, 25 मध्ये, 26 मध्ये जे पण तुम्हाला गुण मिळाले म्हणजे जो पण तुमचा स्कोर आहे त्यावर होणार आहे तुमचं सिलेक्शन। ओके, जस्ट तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे, इथे सगळी माहिती दिलेली आहे आणि 2026 ची म्हणजे 25 ची जरी तुम्ही एक्झाम देणार आहे 26 पर्यंत तुमचा गेटचा स्कोर येणार आहे, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय। सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहिजे तर इंग्लिश मध्ये सुद्धा वाचू शकणार आहात। आता नेमकं किती जागा कोणासाठी आहे तर मेकॅनिकल साठी तुम्ही ते कास्टनुसार पण बघू शकता, टोटल 150 जागा मेकॅनिकल साठी आहे, केमिकल साठी 60 जागा आहे, इलेक्ट्रिकल तुमचं झाले तर इलेक्ट्रिकलसाठी 80 जागा आहे, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे तर इलेक्ट्रॉनिकसाठी बघा किती 45 जागा आहे, इन्स्ट्रुमेंटेशन तुमचं झालंय तर इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 20 आहे आणि सिव्हिलसाठी 45। अशा टोटल आपण बघायला गेलो तर 400 जागा आहेत आणि आपण कास्टनुसार बघायला गेलो तर ओपनसाठी 157, EWS साठी 39, अनुसूचित जातीसाठी 61 आणि अनुसूचित जनजातीसाठी 32। अशा टोटल तुम्ही ते बघायला गेले तर 400 जागांसाठी ही भरती असणार आहे। तर इथे ही सगळी माहिती दिली आहे, अप्लाय करायचं असेल तर तुम्ही फॉर्म भरून अप्लाय करू शकता। आता अनेक जणांच्या कमेंट्स असतील की नेमकं इथे सॅलरी किती मिळते तर तुम्ही ते बघू शकताय। जर का ॲज अ ट्रेनी म्हणजे तुम्ही जस्ट गेटच्या याच्यावर लागताय तर 74,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड मिळतो, 74,000 प्रति महिना। अनेक जण प्रायव्हेट जॉब करताय त्यांना 35 ते 40,000 रुपये सुद्धा मिळत नाही 8-8, 10-10 तास काम करून, पण इथे तुम्हाला ट्रेनिंग द्यायचे स्टायपेंडच तुम्हाला 74,000 मिळतोय, जिथे तुम्हाला वन टाइम बुक अलाउन्स सुद्धा मिळतोय 30,000 रुपयांचा। लॉजिंग बोर्डिंग सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आहे NPCL तर्फे, म्हणजे राहणं वगैरे सगळं मिळतंय, प्लस 74,000 मिळतंय, प्लस वन टाइम 30,000 रुपये मिळताय, म्हणजे 1 लाख रुपये तर तुम्हाला पहिल्याच महिन्यात मिळाले। प्लस तुम्ही ते बघू शकताय जर तुमचे ट्रेनिंग पूर्ण आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ ट्रेनिंग तुमची 1 वर्षाची पूर्ण झाली तर ऑफिसर C म्हणून तुम्ही जॉईन होतात। लेवल 10 नुसार तुम्हाला इथे कितीचा पॅकेज मिळतो तर 11.4 लाख रुपयांचं तुम्हाला पॅकेज मिळतं, जी की एक चांगली गोष्ट आहे। त्यामुळे सगळी माहिती तिथे दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, फर्स्ट कमेंट मध्ये तुम्हाला लिंक टाकून देईल। तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं BE BTech झालंय या शाखांमधून शिक्षण झालेलं आहे तर नक्की त्यांना अप्लाय करायला सांगा, शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी किंवा तुमचं कुठलं शिक्षण झालंय त्या रिलेटेड वॅकन्सी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। जय हिंद,
जय महाराष्ट्र.